तिचा ताशी वेग 60 किलोमीटर आहे, तर ती रेल्वे 1.080 किमी लांबीचा एक पूल किती वेळात ओलांडेल? आता 1 किलोमीटर मध्ये किती मीटर? 1000 मीटर, बरोबर. मग आता ते किती झालं? 1.080 तर किमी, तर ते मीटर मध्ये करायचं म्हटलं तर ते किती होईल? 1080 बरोबर. 1.080 किमी म्हणजेच काय? 1080 मीटर. आता रेल्वे गाडीची लांबी किती? 120 मीटर. 0.98 हातच्या लाईन 1 आणि 2 म्हणजे जे अंतर असणार तिथे सर्व 1200. आता ज्यावेळेस रेल्वे बोगदा ते प्लॅटफॉर्म म्हणजे ज्यावेळेस ओलांडते त्यावेळेस रेल्वेची लांबी आणि तिथं पूल एकतर बोगदा एकतर प्लॅटफॉर्मची लांबी एवढं अंतर पार करते. आपण किती वेळा ओलांडलं म्हटलं म्हणजे वेळ काढायचा. वेळचं सूत्र काय आहे? अंतर भागिले वेग, बरोबर. अंतर किती आता? 1200. वेग किती आहे? ताशी 60. आता आपल्याला वेळ कशी काढायची? 1 मीटर पर सेकंद. त्याच्यामुळे आपल्याला किती गुणा लागेल? 500 लागणार. 500. आता आपण जाणार वरती. शून्य गेला शून्य. 60 कसा? 60 बरोबर. 24 पाचा 120. 24 त्रिक 72 सेकंद. वेळ काढायचा आहे ना. सूत्र 3 टाकायचे, उत्तर निघून जातं. क्लिअर. ताशी 40 किमी वेगाने जाणारी एक बस 35 मीटर लांबीची आहे. ती बस 95 मीटर लांबीचा एक शॉपिंग कॉम्प्लेक्स किती वेळात ओलांडेल? आपण काय करायचं? वेळ काय करायचं? सूत्र काय? अंतर भागिले बरोबर. अंतर किती आहे बघा? बसचं अंतर किती? 35 अधिक 95. कोणाचं? ती बस 95 मीटर लांबीचा शॉपिंग कॉम्प्लेक्स. शॉपिंग कॉम्प्लेक्सचा 95 चा 5 आणि 5 10 त्याला 1 9 आणि 10 13 130. अंतर किती भेटलं? 130. वेग किती? ताशी 40. 18 कुठं जाणार? अंशाला जाणार. शून्य गेला शून्य. बरोबर ना. बेदुनी बेन 5 दुनी 13 17 117. आता एक किती? शून्य 1 म्हणजे किती कर सरकतील? 1 म्हणजे 11.7 सेकंद. बरं. आता सरासरी वेग काढ. काय टॉपिक आपला आता? रेल्वेचा सरासरी. आता सूत्र काय आहे? 2x x अधिक y. x मध्ये जाण्याचा वेग, y मध्ये येण्याचा वेग. ठीक आहे. आता या सूत्राशी निगडीत एक प्रश्न आहे. ठीक आहे. एक प्रवासी एका गावाला जाताना आपण बेसिक पासून उदाहरण घेऊ, नंतर आपण टॉपला जाऊ. ठीक. एक प्रवासी एका गावाला जाताना ताशी वेग 40 किमी वेगाने जातो. जाण्याचा वेग किती त्याचा? 40. म्हणजे x किंमत किती असणार? 40. बरोबर. परतताना तेवढंच अंतर 60 किमी वेगाने परत येतो. येण्याचा वेग किती त्याचा? 60 किमी. तर त्याचा सरासरी वेग, आता सरासरी वेग सूत्र काय? 2x
बाकीला x अधिक y. आता 2 गुणिले 40 गुणिले, आता दोघं x y याचा अर्थ एकमेकांना काय गुणिले आहे. आता x किती 40, y किती 60. आता शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला असं नाही करू शकत, कारण खाली काय बेरीज जाते. आपण खाली बेरीज करू. 2 गुणिले 40 गुणिले 60 40 100 बरोबर. आता अंशावरील शून्य छेदावरील शून्य आपण काय करू कॅन्सल करू. शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य. 2 4 7 चौक 24 24 दुनी 48 बरोबर. कसं काय एक जेट विमान आकाशात जाताना ताशी 1000 किलोमीटर जाते, परत येताना तेवढे अंतर फक्त 102 तासात पार करते. तर त्या विमानाचा सरासरी वेग सूत्र काय आपल्याला 2xy बरोबर. आता पहिले तर ताशी वेग काय एक तासात किती 1000, एक तासात किती आहे 1000. तर 102 तास किती ते 1000 राहील. पण आपला 102 तास स्पीड आहे तो कमी होईल किंवा जास्त होईल. 2 फूट जाणार 1 फूट खाली म्हणजे 2 गुणिले किती 1000 बरोबर. x ची किंमत आली 1000, y ची आली 2. समजते ना. 1/2 2 पुढे गेला अंशाला 1000 पुढे 2 किती 2000. बघा हे अंतर घेतात का आपले ते 1/2 म्हणजे निम्म्यावर राहते तो स्पीड आहे. ठीक आहे ना. 1/2 2 अंशाला गेला तर 2 गुणिले 1000 2000. इथला काय व्हायला सूत्र काय 2xy x अधिक y. दोन हजार किती 3000. 1 2 3 1 2 बेदुनी बदला बरोबर. आता 4000 बदला 3 1 3 3 का 0 का 3 3 का 3 3 का म्हणजेच 13-33.3 किलोमीटर. प्रश्न असा आहे समजून घ्या फक्त. 580 किमी वेगाने जाणारी एक रेल्वे परत ताना तेवढं अंतर 4 तासात पार करते. तर त्या रेल्वेचा सरासरी वेग किती बघा. 500 किती त्याचा वेग 1 तासात किती 80 बरोबर. आता रेल्वे त्याचा वेग काय झाला ताशी म्हणजे 1 तास 80 ला जाते समजा. तर 80 भागिले 4 20 चौक बरोबर ना. आता रिटर्नचा वेग किती असणार बरोबर. 1 तास तर 80 वर जाते ताशी वेग 80 तर तेवढं अंतर ते किती पार करते 4 तासात. 4 तासात म्हणजे 80 किलोमीटर ताशी वेग होता तर 4 तासात 20 भागिले 4 20 चौक 80. तर रिटर्नचा स्पीड काय असणार ताशी 20 असणार. 2 गुणिले 80 गुणिले 20 80 ने 20 किती 0 गेला 0 गेला 0 गेला 0. 2 8 2 16 16 32 किलोमीटर पर पुणे ते मुंबई हे 180 किमी अंतर पार करण्यासाठी 2 रेल्वे
अनुक्रमे ताशी 25 किमी आणि ताशी 35 किमी वेगाने परस्परांच्या विरुद्ध दिशेने जात असतील तर त्या दुपारी जर 2 वाजता निघाल्या असतील तर त्या एकमेकांना किती वाजता भेटतील. सिंपल आहे बघा. तुम्हाला एक 2 गोष्टी सांगितल्या. ज्यावेळेस 2 व्यक्ती 2 गाड्या एकमेकांच्या विरुद्ध जात असतील त्यावेळेस सापेक्ष वेग दोघांच्या वेगांची बेरीज. बरोबर. बघा परत लिहून देतो. 2 गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने तर सापेक्ष वेग किती वेगांची बेरीज. ठीक. ज्या वेळेस 2 गोष्टी एकाच दिशेने तर सापेक्ष वेग बरोबर वेगांची वजाबाकी. वेगांची काय वजाबाकी. ठीक आहे. आता प्रश्न काय म्हटलंय तर दोघं जण जातात परस्परांच्या विरुद्ध दिशेने. सापेक्ष वेग काय करायचं वेगांची बेरीज. बरोबर. आता सापेक्ष वेग काय झाला वेगांची. ओके. आता काय करायचं आपल्याला किती वाजता म्हणजे वेळ काढायचा. काय काढायचं आहे वेळ सूत्र काय आहे अंतर भागिले अंतर किती आहे 180. बरोबर. आता तो काय ताशी आणि वेग पण कसा आहे ताशी. 35 आणि 25 किती 60. 35 मध्ये बेरीज किती आली 60. 0 गेला 0 गेला 6 चा sin वेग 3 तास. पण आपण काय म्हटलंय किती वाजता भेटले निघाले केव्हा त्या पण केव्हा दुपारी. तर दुपारी 2 वाजता निघाले असतील जर दुपारी 2 वाजता निघाले असतील तर किती तास वेळ किती आला 3 प्लस 3 किती 5 वाजता. पण केव्हा संध्याकाळी. ऑप्शन मध्ये तुम्हाला 5 असेल पण काय कसे सकाळी 5 वाजता म्हणजे चुकला. निघण्याची वेळ आहे सकाळी दुपारी का संध्याकाळी बघायचं. जर तर रात्री 2 वाजता निघाले असेल सकाळी तर सकाळी कसं बोलत जातील 5. आपल्या YouTube चॅनल तुम्हाला माहिती आहे. YouTube चॅनलच्या लिंकला जाऊन चॅनलला भेट द्या. चॅनलमध्ये कोर्सेस येणार आहेत. त्या कोर्सेसमध्ये जाऊन आर्मी जीडी पोलीस भरती सेपरेट लेक्चर तुम्हाला टॉपिक होईल रोज अपलोड करण्यात येत आहे. आता डेली पोलीस भरतीचे रँडम टॉपिक समजा की कोणते टॉपिक समजा बॅक टू बॅक तुम्हाला व्हिडिओ भेटेल. ठीक.